हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाणे किचन चॅनलमध्ये। सण असो वा कोणताही शुभ कार्य, पुरणपोळीशिवाय आपला बेत अपूर्णच असतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सोपी आणि अचूक प्रमाणातील पुरणपोळी कशी बनवायची। चला तर त्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे। 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी। बघू शकतात दोन्ही ग्लासचं प्रमाण जे आहे ते सारखंच आहे। हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच ग्लास तोच सेम साईजमध्ये ग्लास आहे, त्याच ग्लासने मी 1 ग्लास साखर घेतलेली आहे। हे जे प्रमाण आहे हे अगदी अचूक आहे। आणि पुरणपोळीसाठी लागणारं साजूक तूप 3 विलायची आहे आणि इथे कणिक घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे। बस एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। आता ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती आपल्याला शिजवायला घालायची आहे। चला तर ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। एक कुकर घ्यायचा आहे। कुकरमध्ये मी त्याच ग्लासच्या प्रमाणाने 3 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये शिजवायला घालायची आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। एकदम डाळ ही स्वच्छ झालेली आहे आणि विकतची डाळ आहे ही। यामध्ये कसलाच कलर वगैरे टाकायची गरज नाहीये किंवा हळद वगैरे टाकायची गरज नाहीये। डाळ टाकून घ्यायची आहे। पाणी गरम करून घेतलेलं होतं अगोदर मी, त्यानंतरच डाळ इथे शिजवायला टाकलेली आहे। तर 3 शिट्ट्या इथे आपण घेऊन टाकूया। डाळ शिजते तोवर आपण इथे कणिक मळून घेऊया। आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया। कणिक जितकी सैल आणि मऊ असेल तितकी पुरणपोळी छान जमते। इथे आपलं कणिक मळून झालेलं आहे। इतकंच घट्टसर इथे कणिक ठेवायचं आहे। थोडा वेळ ते तेल लावून साईडला ठेवून द्यायचं। पुरण होईपर्यंत कणिक जे आहे ते एकदम सैल होतं। इथे डाळ आपली शिजली गेलेली आहे। बघू शकतात तर डाळ एकदम अशी चोपडी झालेली आहे, बघू शकतात। आता एक पातेलं घ्यायचं आहे, त्यावरती पुरण पात्र ठेवलं आणि ही जी डाळ आहे त्या डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला अगोदर काढून घ्यायचं आहे आणि या डाळीच्या पाण्यापासून आमटी सुद्धा बनते। आमटीसाठी हेच पाणी वापरलं जातं। चला तर जी डाळ काढून घेतलेली आहे पुरणपात्रामध्ये, ती डाळ आता आपण पुरणपात्रामध्ये काढून घेऊया। छान आणि एकदम गाळ अशी ही डाळ शिजली गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही पुरण बघू शकतात। इथे डाळ एकदम छान मऊसूत झालेली आहे। जेवढी डाळ होती तेवढी सगळी मी इथे पुरणपात्रामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या पुरणाला इथे परतून घ्यायचं आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवर मध्यम आचेवरती, त्यामध्ये 2 ते 3 साजूक चमचे तूप घातलेलं आहे आणि आपण काढलेली ही जी डाळ होती पुरणाची ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुरण आपल्याला घोटून घ्यायचं आहे। त्याच ग्लासच्या प्रमाणाने मी साखर घेतलेली होती। तुम्ही गुळही वापरू शकता, गुळाचंही प्रमाण इतकंच घेऊ शकतात। आणि इथे आपलं पुरण जे आहे आता ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे। बघू शकतात तर हे पुरण परतायला किमान 15 ते 20 मिनिटं सहज लागतात। आता मी विलायची घेतलेली आहे, त्यामध्ये थोडी साखर टाकली आणि ठेचून बारीक वाटून घेतलेला आहे। तर एकदम बघू शकतात कलर जो आहे तो किती सुंदर आलेला आहे पुरणला। कसलंच यामध्ये कलर वगैरे काहीच वापरलेलं नाहीये। यावरती या पुरणामध्ये आपण विलायची पूड घालून घेऊया आणि विलायची पूड सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता पुरण एकदम घट्टसर करून घ्यायचं आहे, आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथे पुरण जे आहे ते आपलं आता परतलं गेलेलं आहे आणि पुरण शिजलं की नाही शिजलं कसं चेक करायचं, तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्या पुरणावरती तुम्ही दाबून बघायचं आहे। तर बघू शकता इथे हाताला अजिबात पुरण जे आहे ते लागत नाहीये, म्हणजे पुरण आपलं इथे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण पुरण काढून घेऊया। बघू शकतात पुरणाला किती छान आणि किती सुंदर असा कलर आलेला आहे। यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा वापरू शकतात बरं का। आता थंड करायला ठेवलं आणि थंड झाल्यानंतर बघू शकतात एकदम घट्टसर असं पुरण झालेलं आहे।
आता पोळी लाटायला घेऊया आपण. कणिकसुद्धा इथे सेल झालेलं आहे साजूक गावरान तूपसोबत. बघू शकतात एवढा उंडा मी घेतलेला आहे पुरणपोळी लाटायसाठी. आता छान याला हलकसर लाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरणाचा एवढा जो गोळा आहे तो भरून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने प्रेस करत करत जे पुरण आहे ते आपल्याला कणकेची जी लाटी आहे त्यामध्ये दाबायचं आहे. एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. आणि अशा प्रकारे जो आहे पुरणपोळीचा जो उंडा आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. आता याला आपण थोडं पीठ लावून घेऊया आणि पुरण या उंड्यामध्ये सगळ्या साईडने गेलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं तर बघू शकतात अशा प्रकारे मी जो उंडा आहे तो भाकरीसारखा इथे अगोदर थापून घेत असते. त्याने काय होतं तर त्या कणकेमध्ये जे पुरण घातलेले आहे ते सगळ्या साईडने पसरल्या जातं. बघू शकता तर अशा प्रकारे अगोदर थापून घ्यायचं आहे. तुम्ही खाली कोलपाटवरतीही कणिक टाकून थापू शकतात. मी हातावरतीच घेत असते आणि इथे याला कोरडं पीठ लावायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी इथे आपल्याला सगळ्या साईडने लाटून घ्यायची आहे एकसारखी. अजिबात इथे पुरण बाहेर येत नाही. जितकं तुम्ही पुरण छान परताल आणि थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित, तितकी पोळी छान आणि मऊसूत लाटल्या जाते. एकदम हलक्या हाताने इथे पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आज सण आहे नागपंचमी. नागपंचमीसाठीच मी पुरणपोळी बनवलेली आहे आणि आज श्रावण महिना आता सुरू झालेला आहे. पहिला श्रावण सोमवार आहे, त्यासाठी पुरणपोळी बनवलेली आहे. बघू शकता जाड पातळ नाही आहे जास्त. तवा ठेवायचा आहे गॅसवरती, मध्यम आचेवरती तवा ठेवायचा आहे गॅस आणि त्यावरती साजूक गावरान तूप टाकायचं. हलक्या हाताने पोळी टाकायची आहे आणि वरतूनही तूप टाकायचं आणि पोळी बघू शकता तुम्ही किती छान इथे टम्म अशी फुललेली आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत ही पोळी बनून तयार होते. तर बघू शकतात इथे किती सुंदर पोळी फुलून तयार आहे आणि मध्यमपेक्षाही कमी आचेवरती मी ही पोळी होऊ देत आहे. साजूक गावरान तूप इथे भरपूर वापरल्या गेलेला आहे. पोळीच्या खालच्या साईडने सराटा घातला की पोळीमधली जी हवा आहे ती बाहेर निघते आणि बघू शकतात त्यानंतर एकदम सुंदर अशी पोळी इथे पुरणपोळी बनून तयार आहे. त्यावरती आणखी परत तुपाची धार धरूया आणि दोन्ही साईडने इथे पोळी आपल्याला व्यवस्थित आलटून पलटून शेकून घ्यायची आहे. एकदम खमंग आणि लालसर इथे पोळी भाजून तयार होते. सण आहे श्रावण महिना. आता इथून पुढे सण हे सगळे सुरू होतात. तर पुरणपोळी दर महिन्याला इथे बनवल्या जाते. आमच्याकडे तरी दर महिन्याला पुरणपोळी बनवल्या जाते. तर बघू शकतात अप्रतिम अशी पुरणपोळी इथे बनवून तयार आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे. वरतून तूप घ्यायची काही गरज लागत नाही आहे. आवडत असल्यास तुम्ही आणखी तूप वापरू शकतात. त्याचप्रमाणे आणखी परत पोळी लाटून घेतलेली आहे आणि टाकल्याबरोबर तुम्ही हाताने त्याला फिरून घेऊ शकतात, कारण खाली टाकलेलं तूप जे आहे ते सगळ्या साईडने पसरून पोळी छान अशी खरपूस भाजल्या जाते. आणखी परत तूप टाकायचं आहे आणि आलटून पलटून पोळी जी आहे ती व्यवस्थित फुगेपर्यंत छान अशी शेकून घ्यायची आहे. माझी प्रत्येक पोळी जी आहे इथे फुगून तयार होते आणि तुम्हीही बनवून मग मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की तुमची पुरणपोळी कशी बनली. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या पोळ्या आहेत त्या पुरणपोळ्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहे. मी 3 ते 4 पोळ्या इथे टाकून घेतलेल्या होत्या. बघू शकतात किती सुंदर आणि किती अप्रतिम असा कलर आलेला आहे. तर मी तर तयार केली, तुम्हीही बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली. एकदम मऊसूत, कलरही छान आलेला आहे आणि खायला तर इतकी मऊ आणि लुसलुशीत आहे, छान. तर अशाच वेगवेगळ्या आणि खमंग रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाणे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नवीन रेसिपीजसोबत. धन्यवाद.